लिहून घेतलं हे. आपल्याला काही पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत. पहिला पॉइंट आपला असेल डिस्कशनचा, दॅट इज द कार्बोकॅटायन फॉर्मेशन. ऍज यू नो दिस इज द एलिमिनेशन इवन रिएक्शन. कार्बोकॅटायन तर पहिल्या रिएक्शन मध्ये तयार झाला. आता कार्बोकॅटायन फॉर्मेशन इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप ऑफ दिस मेकॅनिझम. ह्या मेकॅनिझमची ही आरडीएस आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय? ह्याच रेट व्हॉट यू से की ह्याच स्टेपवर तुम्ही ठरवू शकता की या ओव्हरऑल रिएक्शनचा रेट काय असणार आहे. आता कार्बोकॅटायन फॉर्मेशन जर आरडीएस असेल तर तुमच्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जेवढी जास्त असेल तेवढं तुमच्या E1 SN1 नाही सॉरी E1 चं रेट काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे ना टर्शरी कार्बोकॅटायन कसा असतो? जास्त स्टेबल असतो सेकंडरी पेक्षा. सेकंडरी जास्त असतो प्रायमरी पेक्षा. मिथाइलचा तर काही संबंध नाही, कारण एकच कार्बन असतो त्यामुळे दोन कार्बन असणार नाहीत त्याच्यामध्ये. हा ट्रेंड ऑलरेडी कितीतरी वेळा डिस्कस झाला की टर्शरी कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतो सेकंडरी पेक्षा. सेकंडरी प्रायमरी पेक्षा जास्त स्टेबल असतो. मग जर समजा एखाद्या कंपाऊंड मध्ये जर तुम्ही E1 करत असाल आणि तुमचं कार्बोकॅटायन फॉर्मेशन झालं तर ते कार्बोकॅटायन स्वतःला काय करेल? रिअरेंजमेंटच्या अंडर जाईल ना. का रिअरेंजमेंट करेल? तर ते कशासाठी लागेल? त्याला स्टॅबिलिटीसाठी ते स्वतःचं रिअरेंजमेंट करणार आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायन तयार झालं तिथे पॉसिबिलिटी असेल की टर्शरी कार्बोकॅटायन तयार होऊ शकतं. तर टर्शरी सुद्धा तयार होण्यासाठी काय करणार? तुमचं हायड्राइड शिफ्ट, मिथाइल शिफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी यू नो इट व्हेरी वेल. समजा मी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिली की कुणाचं SN1 चं स्पीड जास्त, E1 चं स्पीड जास्त असेल तर काय होईल बघा तुमचं. चलो मार्काईन बघा, नावं येतात त्याला. इथाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. जर ह्याचं E1 चं स्पीड करायचं असेल आपल्याला तर काय करायचं? मेकॅनिझम मध्ये पहिल्यांदा काय होणार? कार्बोकॅटायन. हे बघा हा Br इथून निघून गेला, इथं कार्बोकॅटायन तयार झाला. हा Br इथून निघून गेला, इथं कार्बोकॅटायन तयार झाला. आणि हा Br इथून निघून गेला, इथं कार्बोकॅटायन तयार. त्यात इवन रिएक्शन मध्ये पहिल्यांदा हलाईड निघून जातो ना. मार्काईन बघा, हा कार्बोकॅटायन 1 डिग्री आहे, हा कार्बोकॅटायन 2 डिग्री आहे, हा कार्बोकॅटायन 3 डिग्री आहे. आणि ऍज यू नो 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री. म्हणजे हा पटकन तयार होईल. म्हणजे या कंपाऊंड मध्ये रिएक्शनचं स्पीड रेट जास्त असेल यापेक्षा आणि याचं रेट याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे काय? आपला सिक्वेन्स हा असा असणार आहे. 3 डिग्री अल्किल हलाइड, 2 डिग्री अल्किल हलाइड आणि 1 डिग्री अल्किल हलाइड. कुठेही इलिमिनेशनचा क्रायटेरिया जर तुम्हाला बघायचा असेल तर इलिमिनेशनचा रेट बघायचा असेल, इवन इलिमिनेशनचा रेट बघायचा असेल तर तुमचं काय असणार आहे? टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. आलं लक्षात? आता हा जो कार्बोकॅटायन तयार झालाय ह्या कार्बोकॅटायनकडे 2 ऑप्शन आहेत. काय 2 ऑप्शन आहेत? एक तर काय करेल, हा बेस सोबत कंबाईन होईल किंवा हा न्यूक्लिओफाइल सोबत कंबाईन होईल ना. एकच कंपाऊंड बेस म्हणून पण ऍक्ट होऊ शकतं, तेच कंपाऊंड न्यूक्लिओफाइल म्हणून पण काम करू शकतं. एकदा कार्बोकॅटायन तयार झाला की आपण समजा आता कुठे आपण काय घेतोय? जनरली वीक बेसिस घेतोय. वीक बेस घेतल्यानंतर काय होणार आहे? त्याचे 2 ऑप्शन राहणार की त्याच्यावर काय आयदर तो न्यूक्लिओफाइल म्हणून काम करेल किंवा तो वीक बेस म्हणून काम करेल. ह्या कार्बोकॅटायनवर डिपेंड राहतो की तो कुणाशी अटॅच होणार आहे. समजा ह्यानं काय केलं? बेसवर अटॅक केला किंवा बेसने ह्याच्यावर अटॅक केला तर तुमचं काय होणार आहे? इवन इलिमिनेशन होऊन तुमचं अल्किन तयार होईल. आणि ह्यानं न्यूक्लिओफाइलवर अटॅक केलं तर काय होणार? तुमचं SN1 होईल आणि तुमचं अल्कोहोल तयार होईल. किंवा अल्कोहोलच असं नाही, इतर पण तयार होऊ शकतो, वेगळं कंपाऊंड तयार होणार आहे. आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? इवनच करायचं असेल तर काय करावं लागेल? मग असे सांगितले की टेम्परेचर किती पाहिजे? लो पाहिजे ना. इथे दिले की बघा टेम्परेचर काय पाहिजे? सॉरी टेम्परेचर हाय पाहिजे. टेम्परेचर शुड बी ग्रेटर दॅन 50 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे किती? 60, 70, 80, 140, 200 ह्या टेम्परेचरला तुम्हाला काय करायचं आहे? ही रिएक्शन करायची आहे. आणि द टेम्परेचर इज लोअर दॅन 20 डिग्री सेंटीग्रेड काय होणार तुमचं? SN1 होणार आहे. मग ह्या 50 आणि 20 दरम्यान दोन्हीही पॉसिबिलिटी आहे. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? हा एक पॉइंट डिस्कस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? युनिमोलेक्युलर का म्हणले हे बघायचं आहे. हे लिहून घ्या. युनिमोलेक्युलर E1 चा अर्थ असतो युनिमोलेक्युलर एलिमिनेशन रिएक्शन.
पॉइंट ऑफ डिस्कशन इज अ युनिमोलेक्युलॅरिटी. आता ह्याला युनिमोलेक्युलर म्हणणं तसं ते टेक्निकली चुकीचंच आहे. का चुकीचं आहे? व्हॉट इज मोलेक्युलॅरिटी? मोलेक्युलॅरिटी कोणाला सांगतो आपण? मोलेक्युलॅरिटी आपण एलिमेंटरी रिएक्शन्स सांगतो. बट दिस इज कॉम्प्लेक्स रिएक्शन. का? तर हे रिएक्शन किती स्टेप मध्ये होते? 2 स्टेप मध्ये होते. ही जर रिएक्शन 2 स्टेप मध्ये होत असेल तर कुठल्याही कॉम्प्लेक्स रिएक्शनची आपण मोलेक्युलॅरिटी सांगू शकत नाही. मग ह्याची मोलेक्युलॅरिटी कशी सांगितली? हे बघा, ह्या रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी सांगू शकत नाही आणि इथं तर आपण सांगतो की ही रिएक्शन युनिमोलेक्युलर आहे. कसं सांगितलं? तर तुम्हाला केमिकल कायनेटिक्स मध्ये झालेलं आहे की ज्या मेकॅनिझमची रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, म्हणजे कॉम्प्लेक्स रिएक्शनची जी रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, त्या रिएक्शनचा रेट म्हणजेच त्या ओव्हरऑल कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट असतो. आलं लक्षात? मग ह्या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये किती मॉलिक्यूल आहेत तुमचे? एकच मॉलिक्यूल आहे. म्हणजे या रिएक्शनचा रेट इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं? एक कॉन्स्टंट K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Rx. बरोबर आहे का? बघा ह्याच्यामध्ये दिस रेट इज अनअफेक्टेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस और द कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. याचा न्यूक्लियोफाइलच्या किंवा बेसिक त्याचा तुमचा काहीही संबंध येणार नाही. आलं लक्षात? आता तिसरा पॉइंट आहे की आपल्याला थोडंसं न्यूक्लियोफाइल किंवा बेसच्या संदर्भात बोलायचं. आपल्याला काय करूया आपण? थोडंसं न्यूक्लियोफाइल किंवा बेसच्या बाबतीत बोलूया. आता एखादा वीक आपण बेस घेतोय, वीक न्यूक्लियोफाइल घेतोय, तो न्यूक्लियोफाइल त्याला न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर पण असतात आणि त्याला बेसिक कॅरेक्टर पण असतात. फॉर एक्झाम्पल आपण अल्कोहोल घेतलं. अल्कोहोल कुठलं घेतलं? CH2H. आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्हंट कुठलं घेतलं आपण? वॉटर. हे दोन्ही पण घेऊ शकतो. वॉटरचे बेसिक कॅरेक्टर जास्त आहेत, म्हणजे तो बेस म्हणून चांगलं काम करणार आहे. न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर कमी आहे. आणि वॉटरचे न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर जास्त आहेत, त्याचे बेसिक कॅरेक्टर्स कमी आहेत. आलं लक्षात? आणि आता काय करणार आपण? ह्याच्यामध्ये वापरताना वीक बेस वापरणार आहे. बघा ह्याच्यात काय वापरणार आहे आपण? वीक बेस. जसं मगाशी मी सांगितलं, वीक बेस का वापरायचा आहे, स्ट्रॉंग बेस का वापरायचा नाही. परत इकडे मेकॅनिझमकडे. मेकॅनिझम मध्ये काय होते बघा, X मायनस पहिला निघून जातो आणि कार्बोकॅटायन तयार होतो. जर तुम्ही स्ट्रॉंग बेस जर वापरले, स्ट्रॉंग बेस विल नॉट वेट टिल द रिमूव्हल ऑफ X मायनस. तो X मायनस निघून जाण्याची वाट बघणार, बिकॉज दिस इज स्ट्रॉंग ना. तो काय करणार आहे? ऍड केल्या डायरेक्टली जसा इथून X मायनस निघून जायचा प्रयत्न करेल तसा तो ह्याच्यावरून अटॅक करेल. समजा हा X मायनस निघून गेला आणि स्ट्रॉंग बेसने डायरेक्टली ह्याच्यावर अटॅक केलं तर तुमचा कार्बोकॅटायन फॉर्मेशन होणारच नाही ना. मग कार्बोकॅटायन फॉर्मेशन नाही झालं तर इव्हन इलिमिनेशन होणार नाही. जर तुम्हाला इव्हन इलिमिनेशन व्हायचंच असेल तर तुम्हाला कार्बोकॅटायन तयार व्हायला पाहिजे. कार्बोकॅटायन तयार व्हायचं असेल तर तुम्हाला बेस हा वीक घ्यावा लागेल. वीक बेस काय करतो? तो X मायनस रिमूव्हल होईपर्यंत वाट पाहतो. जसं आपण एखाद्याची वाट पाहतो ना, कधी एकदा ते क्लासमधनं बाहेर पडतंय मग आपण त्याच्याशी रिलेट होतो, तसं हा विषय आहे. X मायनस कधी एकदा बाहेर पडतोय ह्याची तो वाट बघतो आणि नंतर मग तो H प्लस ला काय करतो? बेस काढून घेतो. बेस कोणते कोणते आहेत बघा? वीक बेस CH3OH आहे, C2H5OH आहे, वॉटर आहे. आता हे आपण तुम्ही बेस म्हणून पण वापरू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्हंट म्हणून पण वापरू शकता. लक्षात आलं का? आता नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन इज सॉल्व्हंट. नेहमीप्रमाणे SN1 मध्ये झालेला आहे. सॉल्व्हंट कुठलं वापरतो आपण? दॅट इज काय म्हणू आपण? पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरायचं. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट का वापरायचं? पोलर म्हणजे काय? इट इज द कंपाऊंड विच हॅज अ पोल्स. वॉटर हे घ्या, CH2OH घ्या, C2H5 घ्या, H2O कुठलाही घेतलं तर त्याला स्वतःचे पोल्स आहे. ह्याचा उपयोग काय? परत एकदा मेकॅनिझम प्ले. इव्हन मेकॅनिझम होताना इथून हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथं जर पोलर सॉल्व्हंट घेतलेला असेल तर पोलर सॉल्व्हंट विल मेक दिस बॉन्ड वीक. हे बघा बारकाईने बघा, आता हा बॉन्ड कसा झाला तुम्हाला दिसतो का? वीक. हा कुणी केला? तर हा पोलर सॉल्व्हंट केला. आलं लक्षात? म्हणजे पोलर सॉल्व्हंट काय आला का? इट विल हेल्प टू ब्रेक द कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड, की जेणेकरून कार्बोकॅटायन पटकन तयार होईल. क्लिअर? दुसरी गोष्ट, प्रोटिक का वापरायचा आहे? तर हा X मायनस जर इकडे निघून गेला तर SN1 मध्ये जसं झालं तर तसं होणार आहे. प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे ते प्रोटॉन असतील ना. हे बघा समजा हा X मायनस आपला निघून आलेला आहे, तर प्रोटॉन जे आहेत ना ते प्रोटॉन त्याला काय करतील? असे घेरून ठेवतील सगळे.
हे प्रोटॉन कुठून आले? तुमच्या सॉल्व्हेंट मध्ये प्रोटॉन्स आहेत ना, ते सगळे त्याला जर घेरले तर दिस इज कॉल्ड एज अ सॉल्वेशन ऑफ एनायन. एनायनचं सॉल्वेशन जेवढं जास्त होईल तेवढा तो एनायन पटकन बाजूला निघून गेल्यानंतर तो परत अटॅक करणार नाही ना. आपल्या मनामध्ये अशी पण शंका आली होती की एकदा की हा X मायनस असा निघून गेला, कार्बोकेटायन तयार झाला, तर हा X मायनस परत त्याच्यावर अटॅक करू शकतो की, करायला पाहिजे ना, पण का करत नाही. X मायनस एकदा जर इथून असा निघून गेला, हे बघा इथून समजा इमॅजिन करतो X मायनस इथं आलाय, तर बहुतांश हे सगळे H प्लस त्याला अशी घेरून ठेवतील जेणेकरून तो परत कार्बोकेटायनवर काय करणार नाही, अटॅक करणार नाही. मग बेस H प्लस काढून घ्याला, बेसला H प्लस काढून घेण्यासाठी काय होणार तिथं मदत होणार आहे. पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट का वापरायचं लक्षात का? त्याची पोलॅरिटी त्याचा बॉन्ड वीक करेल आणि प्रोटिक सॉल्व्हेंट एकदा X मायनस निघून गेला की त्याला भोवताने घेरून बसेल जेणेकरून काय होणार आहे, तो परत जाऊन त्या कार्बोकेटायनवर ऍक्ट होणार नाही. आलं लक्षात? आणि लास्ट पॉइंट ऑफ डिस्कशन इज द लिव्हिंग ग्रुप. नेहमीप्रमाणे लिव्हिंग ग्रुप रिएक्शनचा रेट डिटरमाइन करतोच की. कसं? परत इकडे मेकॅनिझम मध्ये सी दिस इज लिव्हिंग ग्रुप, बरोबर आहे का? हा लिव्हिंग ग्रुप आहे. हा स्वतः जेवढा पटकन निघून जाईल तेवढा कार्बोकेटायन फास्ट होणार आहे. मग समजा आपण काय केलं, 3 एक्झाम्पल घेतली बघा. रेट ऑफ E1 is directly proportional to the ability of leaving group. म्हणजे काय? समजा तुमचा अल्किल ग्रुप सेम आहे, आपण काय करूया, टर्शियरी ब्युटिल क्लोराइड घेऊया, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेऊया आणि टर्शियरी ब्युटिल आयोडाइड घेऊया. आता अल्किल ग्रुप तर सेम आहे, मग ह्या इव्हनच होणार, कार्बोकेटायन तयार होणार. पण कार्बोकेटायन कोणाचं? मगाशी आपण बघितलं होतं की कार्बोकेटायन कोणाचं टर्शियरी अल्किल असेल तर जास्त होईल, सेकंडरीज कमी, प्रायमरीज कमी. पण इथं सुद्धा तिन्ही अल्किल काय दिले तुम्हाला, टर्शियरी दिले. मग ह्या 3 हॅलोजन मधून जो हॅलोजन पटकन निघून जाऊ शकतो त्याचा कार्बोकेटायन पटकन तयार होईल. आणि आपल्या लिव्हिंग ग्रुप चांगला कुठला आहे? I मायनस. I मायनस इज अ गुड लिव्हिंग ग्रुप ऍज कम्पेअर्ड टू Br मायनस ऍज कम्पेअर्ड टू द Cl मायनस. म्हणजे तुमचा I मायनस पटकन निघून जाईल Br मायनस पेक्षा, म्हणजे या रिएक्शनचा रेट जास्त असणार आहे याच्यापेक्षा, आणि याच्या रिएक्शनचा रेट हा ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. सी दिस इज द ऑर्डर ऑफ द रिएक्टिव्हिटी ऑफ E1 इन अकॉर्डन्स विथ द लिव्हिंग ग्रुप. लक्षात आलं का? हे सगळे तुमचे पॉइंट्स ऑफ डिस्कशन झाले. आपण डिटेल मध्ये E1 डिस्कशन केलेलं आहे. आता नेक्स्ट आपण एक पूर्ण व्हिडिओ तयार करणार, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो वेगवेगळी, की ज्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला E1 एक्झॅक्टली कसं अप्लाय केलं जाईल. ठीक आहे, हे लिहून घ्या. आय थिंक इट इज इनफ फॉर द E1. ओके, थँक्यू.